हाय हॅलो नमस्कार, कशा आहात मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कालचं पूर्ण हँगओव्हर उतरल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही निघालेलो होतो असं बाहेर. थोडंसं सनसेटचा टाईम होता. लाडूचे काका आणि त्याच्या आत्याला आम्ही बाहेर जाण्यासाठीच थांबून घेतलेलं होतं. घरचे जसं फोन करून बोलत होते, त्यांना पण म्हटलं आजच्या दिवस राहू द्या, आम्ही थोडंसं बाहेर फिरून पण येतो, कारण मी पण कुठं बाहेर गेलेले नव्हते. तर आम्ही चालता चालता आमच्या मध्येच गाडी बंद पडली. तर आम्ही इथं थांबलेलो थोड्या वेळ, कारण लाडूचे पप्पा मागून येत होते. त्याचे काका, मी आणि लाडू आम्ही एका गाडीवर होतो. तर गाडी कशीबशी चालू करून आम्ही निघालो आणि आम्ही पोहोचलो होतो आमच्या फायनल स्पॉटवर. तर हे एक महादेवाचं मंदिर आहे. बाजूबाजूला पूर्ण डोंगर आहे आणि जंगल आहे घनदाट पूर्ण, आणि मध्येच हे मंदिर आहे. मंदिराला वरती चढण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि लाडू जंग धरून वरती निघाण्याचा प्रयत्न करत आहे. तर मध्ये मध्ये त्याचे नाटके चालू होते. इकडे यांची मस्ती चालू होती. आम्ही वरती पाय पडायला गेलेलो होतो. पाय वगैरे खाली आलो आणि मी पण थोडासा शूट घेते होते सेल्फीमध्येच, कारण मला फोटो वगैरे काढणं झालं नाही. त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओमध्येच आपण थोडंसं यावं. तर मग वरती जाऊन बघत होते मी वरचा व्ह्यू कसा आहे ते. तर हे बघा, हे लोक मंदिरामध्येच आहेत अजून, आणि तिथं ना खूप छान चाफ्याचे फुलं पण पडलेले होते. खूप छान वास येत होता त्या फुलांचा. तर वरती पूर्ण डोंगर होतं आणि असं बोलतात की इथं विविध प्रकारचे प्राणी पण आढळतात. त्याच्यामुळे इथं खूप सुरक्षा केलेली होती, पूर्ण जाळी वगैरे लावलेली. आणि लाडूचा काका वरती जाऊन आलेला, तर त्याला मी विचारलं वरती काय आहे. तर मला बोलत होता चल लवकर, वाघ येईल तुला पकडलं म्हणून. तरी पण मी धाडस करून वरती घेऊन थोडंसं शूट केलं वरती पण. तर हे सगळं असं होतं. वरचं शूट झाल्यानंतर मी खाली आले, तर लाडूचे पप्पा चाफ्याच्या झाडावर बसलेले होते. तुम्ही याच्यावर अंदाजच लावू शकता की हे किती वर्षापूर्वीचं असं. खूप मोठं खोड होतं त्याचं. आणि आता आमची घरी जायची वेळ झालेली होती, पण लाडूची काही इच्छा नव्हती घरी जायची. तर ह्यांची पण इकडं खाली उतरता मस्ती चालली होती. आजच्यासाठी एवढंच होतं.